14 मे 2025ची ती तारीख. एक 28 वर्षांची विवाहित महिला एका व्यक्तीला कॉल करते आणि म्हणते की मी माहेरी आलेली आहे. माझ्या माहेरी आई-वडील नाहीत ना माझा पती नाही. जर तू आलास तर मी आज तुला खुश करून सोडेन. आता हे ऐकल्यानंतर 35 वर्ष वय असलेला तो व्यक्ती 15 ते 20 किलोमीटर अंतर पार करून रात्री गाडीवरती तिच्या घरापाशी पोहोचतो. घरापाशी पोहोचल्यानंतर तो त्या महिलेला कॉल करतो आणि म्हणतो की मी तुझ्या घराच्या बाहेर आलेलो आहे, दार उघड. ती महिला पटकन पळत जाऊन दार उघडते. आता या पुरुषाला ती आतमध्ये घेते. आतमध्ये आल्यानंतर त्या दोघांनी जी स्वप्न रंगवली होती, तीच स्वप्न पूर्ण करायचे ते प्रयत्न करत होते. पण अचानकच त्या ठिकाणी 7 ते 8 पुरुष आले आणि पुढे असं काही घडलं, या दोघांचा स्वप्नाचा चाकाचूर झाला. पूर्ण घटना मी तुम्हाला सांगतो. आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मित्रांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू. मध्य प्रदेशमधील कटवाडा जिल्ह्यामध्ये राहणारी रेवती, हिचं वय 28 वर्ष. पतीसोबत आनंदाने राहत होती. हिचा पती एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करायचा. साधारणतः 25 ते 30 हजार रुपये पगार होता. पती कायम कामामध्ये व्यस्त असल्यामुळे या रेवतीला तिचा पती खर्चासाठी पैसे द्यायचा. घर खर्च तिच्यावरती चालायचा. ही रेवती त्याच पैशातून दुकानामध्ये जायची, बाजार वगैरे खरेदी करायची. ज्या वेळेला पण रेवती बाजारात जायची त्यावेळेला त्या ठिकाणी असणारे तरुण पोरं तिच्याकडे नजर ठेवून असायचे, कारण ही रेवती दिसायला अतिशय मादक शरीराची होती. अशातच अनिल नावाच्या एका तरुण व्यक्तीची तिच्यावरती नजर पडली. वय साधारणतः 35 वर्ष. अनिल हा आपल्या स्वतःच्या शेतामधील माळवं विकण्यासाठी बाजारात यायचा आणि ही जी रेवती आहे, अनिलच्या दुकानावरती कायम माळवं खरेदी करण्यासाठी जायची. सुरुवातीला तर दोघांमध्ये फक्त हसून बोलणं चालणं व्हायचं. माळवं घेणं, पैसे देणं हेच होत होतं. पण पुढे चालून या दोघांची ओळख प्रेमामध्ये कधी बदलली या दोघांनाही समजलं नाही. दोघांनी मोबाईल नंबर एक्सचेंज केले. या दोघांना कसलीही लाज नव्हती. दोघांचेही लग्न झालेले होते, पण दोघं बिनधास्तपणे मोबाईलवरती बोलू लागले. मोबाईलमध्ये बोलत असताना या रेवतीने अनिलला विचारलं की तुमचं लग्न झालंय तर तुमची पत्नी तुम्हाला खुश करते का? त्यावेळेला अनिल तिला म्हणतो की खुश कशी नाही करणार, खुश तर करणार. त्याच्यासाठी पती पण चांगला लागतो. आता हे सगळं ऐकते रेवती आणि अनिलला म्हणते की माझा पती तर माझ्यासोबत संबंध करतो, पण मला संतुष्ट करू शकत नाही. आता हे सगळं ऐकल्यानंतर अनिलला एक चान्स भेटतो. अनिल तिला म्हणतो की तू माझ्यासोबत वेळ घालवशील का? ही रेवती त्याला म्हणते की हो, नक्कीच वेळ घालवाय मला आवडेल. आता या दोघांमध्ये तारीख ठरते, वार ठरतो आणि त्या ठिकाणी लोकेशन पण ठरतं. अनिल आणि रेवती बाजार ज्या ठिकाणी भरत होता त्या ठिकाणी एक लॉज होतं. त्या लॉजवरती भेटतात. दोघंही त्या ठिकाणी संबंध करतात. अनिल आणि रेवती दोघांनाही मज्जा येते. आता हळूहळू या दोघांचा हा सिलसिला कायम चालू राहतो. या रेवतीच्या वागण्या, चालण्या, बोलण्यामध्ये होणारा बदल आणि ती कायम फोनवरती असणं या गोष्टीमुळे रेवतीच्या पतीला संशय आला. त्याने तिच्यावरती लक्ष ठेवायला चालू केलं. एक दिवशी त्याने तिचा मोबाईल चेक केला. त्यावेळेला त्याला या मोबाईलमध्ये असे काही दिसले. त्याच्यामुळे त्याने या रेवतीला मारहाण चालू केली. अचानक झालेली मारहाण तिला समजलं नाही. ती विचारू लागली की तुम्ही मला मारहाण का करताय? त्यावेळेला रेवतीचा पती तिला म्हणू लागतो की आत्ताच मी तुझ्या मोबाईलमध्ये बघितलं की तू एका अनोळखी व्यक्तीसोबत संबंध करत आहे. त्याचे व्हिडिओ पडलेले आहेत. आता हे सगळं ऐकून रेवती त्याला म्हणते की हे चुकीचं आहे, कुणीतरी पाठवलं असेल तुम्हाला. आता सध्याला AI जनरेटेड व्हिडिओ बनत आहे. पण त्याचा तिच्यावरती विश्वास नव्हता. त्यामुळे तो तिची कॉल रेकॉर्डिंग चेक करतो, हिस्ट्री चेक करतो. त्यावेळेला त्याला समजते की अनिल नावाचा एक व्यक्ती आहे जो की माळवं विकतो, गावाकडे राहतोय. त्याच्यामुळे हे सगळं होतंय. आता हे सगळं बघितल्यानंतर रेवतीच्या पतीच्या पायाखालची जमीन सरकली, तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने तिला जबरदस्त मारहाण चालू केली. मारहाण सहन न झाल्यामुळे त्या ठिकाणी ती बेहोश झाली. दुसऱ्या दिवशी तिच्या पतीने तिला उचललं. रेवतीच्या माहेरी आल्यानंतर तिचे आईवडील विचारू लागले की रेवती अचानक तू अशी का आली माहेरी? त्यावेळेला रेवतीने तिच्या आईवडिलांना सांगणं उपयोगी समजलं नाही. ती शांत बसत होती. 1 आठवडा गेलं, 2 आठवडा गेलं. भरपूर दिवस झालं रेवती माहेरी आहे, त्यामुळे तिच्या आईवडिलांना काळजी लागली. तसंही तिच्या माहेरी चर्चा होऊ लागली की हिचं अफेअर सापडलंय आणि त्यामुळे तिच्या पतीने हिला इकडं आणून सोडले. आता या सगळ्या गोष्टीला आळा घालण्यासाठी तिच्या आईवडिलांनी विचारलं की खरं खरं सांग, नसेल तर आम्ही जावयाला विचारेल. रेवतीने सांगितलं नाही. पण रेवतीच्या पतीलाही विचारण्यात आलं. त्यावेळेला त्यानेही काही सांगितलं नाही. आता गावामध्ये तर चर्चा होत होती, नातेवाईकांमध्ये यांचं नाक कापलं जात होतं.
रेवतीच्या आईवडिलांनी त्याच्या जावयाला बोलवलं, नातेवाईकांमध्ये बसवलं आणि विचारायला चालू केले की काय झालं रे बाबा. त्यावेळेला तो काहीच बोलत नव्हता. फक्त म्हणायचा, या बाईमुळे माझं आयुष्य खराब झालंय आणि हिला शिव्या द्यायचा. आता हे सगळं बघून प्रकरणाचं गांभीर्य समजल्यानं नातेवाईकांनी या रेवतीला विचारायला चालू केलं. ती सांगत नसल्यामुळे तिच्या वडिलांनी तिला 2 कानाखाली मारले आणि धमकी दिली की तुला आम्ही संपवून टाकेन, सांग पटकन. त्यावेळेला रेवतीने पूर्ण घटना सांगितली. आता या घटनेचा सरळ संबंध अनिलसोबत होता. त्यामुळे नातेवाईकांनी बसून विचार केला, एकतर या अनिलला धडा शिकवायचा, नसेल तर याला संपवायचं. आईबापाच्या आणि पतीच्या भीतीने ही रेवती पण त्यांच्यामध्ये सामील झाली. सगळा प्लॅन ठरला. रेवतीला सांगण्यात आलं की तू असं असं करायचं. रात्रीचे 7-8 वाजता रेवती त्या अनिलला कॉल करते. अनिल त्या ठिकाणी घरी जेवण करत होता. अनिलला रेवतीचा फोन आल्यानंतर ती म्हणते की आज रात्री माझ्या घरी कोणी नाही, मी माहेरी आलेली आहे. आजची रात्र आपल्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट असेल. जर तू येत असेल तर बघ, रात्रभर मज्जा करू. आता रेवतीची अशी ऑफर ऐकून हा अनिल तिला नकार देत नाही. तो तिला म्हणतो की मी काही वेळातच पोहोचतो. अनिलने गाडीची चावी घेतली आणि बाहेर बघितलं. पाऊस पडत होता. पण या अनिलने या सगळ्या गोष्टीची कसलीही काळजी केली नाही. तो गाडी घेतो आणि पटकन त्या रेवतीच्या घराच्या बाहेर पोहोचतो. 15 ते 20 किलोमीटर अंतर पार करून आलेला हा अनिल पूर्ण पावसामध्ये भिजलेला होता. रेवतीला फोन केला, तिने दरवाजा उघडला. अनिल घरामध्ये गेला. पूर्ण अंग ओलं होतं. तो अंग सुकवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेला त्याने बघितलं रेवती घरामध्ये आहे. रेवतीच्या अंगावरती तो तुटून पडायचा प्रयत्न करतो. तेवढ्यातच 7 ते 8 पुरुष त्या ठिकाणी जमा होतात. आता या अनिलला पूर्ण घटना लक्षात येते. अनिल म्हणतो की माझं चुकलं, मला माफ करा, मी इथून पुढे हिच्या नादी लागणार नाही. त्या ठिकाणीच रेवतीचा पती होता. त्यावेळेला तो त्याला म्हणला की हे तुला सगळं अगोदर समजायला पाहिजे होतं. तू एखाद्याच्या संसारामध्ये ढवळाढवळ करतोय, हे बरोबर नाही. अनिल सगळ्याच्या पाया पडत होता, पण कोणी त्याचं ऐकलं नाही. या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच होतं की याला धडा शिकवायचा. त्या ठिकाणी या रेवतीला बाजूला सारून त्या 7 ते 8 लोकांनी एकामागे एक त्याला मारहाण चालू केली. अनिलला होणारी जबरदस्त मारहाण. रेवतीनेही त्याला थांबवायचा प्रयत्न केला नाही. तिच्या चेहऱ्याकडे बघून हा अनिल जो आहे तो रागावला आणि तिला शिव्या देऊ लागला. आता त्या ठिकाणी तिच्या पतीने त्या अनिलला एका काठीने मारायला चालू केलं. प्रत्येकाने आपापले राग काढले. तिच्या आईने, तिच्या बापाने, तिच्या भावाने, प्रत्येकाने त्याच्यावरती हात साफ करून घेतला. आता काही जाणकार लोक म्हणत होते की बास करा, याला अद्दल घडली, आता हा नाही नादी लागणार. अनिल ही म्हणत होता की मी नाही नादी लागत, मी माझं गाव सोडून जातो, माझा मोबाईल फोडतो, पण मी इथून पुढे हिच्या नादी लागणार नाही, मला माफ करा. पण कोणी ऐकण्यासाठी तयार नव्हतं. याच झटापटीमध्ये त्याच्या डोक्याला जबरदस्त मारहाण झाली. या ठिकाणी अनिलने त्याचे प्राण सोडले. आता या ठिकाणी तर फक्त त्याला धडा शिकवायचा होता, पण अचानक झालेल्या याच्या मृत्यूमुळे त्या ठिकाणी हाहाकार माजला. या 8-9 लोकांना समजेना की काय करावं. त्या ठिकाणी या रेवतीचा पती म्हणाला, आपल्या शेजारी एक नदी आहे, त्या नदीमध्ये याला फेकून देऊ. तसंही पाऊस पडत आहे, पूर आलेला आहे, नदीला जाईल वाहून. रेवतीच्या पतीने आणि तिच्या भावाने अनिलला गाडीमध्ये टाकलं. नदीकडे निघायला लागले. त्या ठिकाणी नदीला पूर आलेला होता. त्या ठिकाणी पोलीस होते. त्यामुळे त्यांनी माघार घेतली आणि गावाच्या बाहेर याची बॉडी टाकून दिली. रात्रभर पावसात भिजलेली त्याची बॉडी. सकाळी त्याची पत्नी त्याला कॉल लावते. कॉल उचलत नव्हता. काही वेळानंतर एका व्यक्तीने कॉल उचलला. अनोळखी व्यक्ती होती. अनोळखी व्यक्तीचा आवाज ऐकून अनिलची पत्नी म्हणली की कोण बोलताय, मोबाईल चोरीला गेला आहे का. आता त्यावेळेला ती व्यक्ती म्हणाली, मोबाईल चोरीला नाही गेला, पण ज्याचा मोबाईल आहे त्याची बॉडी या ठिकाणी गावाच्या बाहेर पडलेली आहे. आता हे सगळं ऐकून अनिलच्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकते. ती मोबाईल सोडून खाली रडत बसते. स्वतःला सावरून ती पोलिसांना कॉल करते. त्या ठिकाणी पोलीस जमा होतात. अनिलची पत्नीही त्या ठिकाणी येते. पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली आणि चौकशी चालू केली. आता पोलिसांच्या चौकशीमध्ये रेवती आणि तिच्या पतीसोबत तिच्या कुटुंबाचंही नाव आलं. बॉडीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. त्या ठिकाणी त्याच्या रिपोर्टमध्ये असं समजलं की जबरदस्त मारहाण केल्यामुळे याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांना सिद्ध झाले की त्याला भरपूर लोकांनी मिळून मारलेलं आहे. त्या ठिकाणी रेवतीच्या पतीसोबत अजून 8 लोक आणि रेवती यांना ताब्यात घेतलं. आता यांच्यावरती योग्य ती कारवाई चालू आहे. पण एका अनोळखी व्यक्तीमुळे 7 ते 8 लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं.
या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा.